आपण तिकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं होतं ना. हो साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आता इथं. ती जी तुम्ही जे बोलला होता त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे. तर आमदार साहेब बोलतायत. आमदार साहेब बोला. साहेब शरद सोनवणे बोलतोय. साहेब जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो होतात त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून. आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे 3 कुटुंब आहेत. एका महिन्यामध्ये 3 बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान. आपण स्वतः इथं आला होता. तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं. इथं तुम्ही बसला होता मांडी घालून या अंगणामध्ये. फार संवेदनशील साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे. त्या मदतीबद्दल ते आपले सर्वांचे या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत उपस्थित आहेत. ते जाधव तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली. त्यामुळे आम्ही फार तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले. आणि शरद सोनवणे आमदार आपले या ठिकाणी सगळं जे काही बिबट्याचं भय सुरू आहे, भयमुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय. याबद्दल आभारी आहे साहेब. धन्यवाद. शिवण्य साहेब, शिवण्य जे वडील आहेत ते शैलेश भुंबे आपले मुलीचे वडील आहेत. नमस्कार सर. त्यांची पण त्याची मुलगी होती ना. मुलगी होती बरोबर. हो 7 वर्षाची. त्याची आई त्या दिवशी भेटली होती. हा बरोबर. साहेबांच्या लक्षात आहे सगळं. तर तुमच्याही दुःखामध्ये आम्ही कुटुंबियांच्या आम्ही सहभागी आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी कायम आहोत. ठीक आहे, आता झालेली घटना दुर्दैवी आहे, परत येणार नाही, परंतु असे होऊ नये यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तुम्हाला नेहमी तुमच्या पाठीशी बाबूभाई जाधव कधी काही लागलं तर तुम्ही आम्हाला कधी सांगा. आमचे आमदार शरद आहेत, बाजीराव आमचा आहे आणि आमचे पदाधिकारी तिथले शिवसेनेचे आहेत. बिलकुल आपल्या पाठीशी. साहेब धन्यवाद याबद्दल. फक्त आता एक विनंती आहे, काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत, ते जे आंदोलन झालं ना, ते फॉरेस्टचे गुन्हे दाखल झालेले, फक्त बस तेवढे ते मागे घ्यावा एवढी एक विनंती. आता ते फॉरेस्टचे गुन्हे मागे आपण घेऊ. आपण त्याच्याबद्दल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया करू. ओके सर. साहेब हे कुटुंब आहे त्याचं कुटुंबाचे जरा आभार मानायचे बोलते. साहेब नमस्ते. खरं तर आमच्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अगदी देवदूत होते. चालेल.